हॅलो डिअर स्टुडंट्स, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटच्या आजच्या आपल्या सेकंड पार्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न जे बोर्ड एक्झाममध्ये बरेचदा विचारले जातात, परंतु तुमच्याकडून ते इग्नोर होण्याची शक्यता असते. जसं कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं तसेच काही महत्त्वाचे प्रश्न, त्यांचे आयडियल आन्सर्स कसे असले पाहिजेत. अर्थातच हे नेहमीप्रमाणे आपण सगळे पार्ट्स डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सो चला, आपला आजचा जो पहिला पार्ट आहे तो आहे थिंक असा जो क्वेश्चन आहे पेज नंबर 36 वरचा तुमच्या तो पार्ट. इफ फॉलन फॉलिएज इन फॉरेस्ट, डेड ट्रीज अँड कार्केसेस इन अँड अराउंड द विलेजेस हॅड नॉट बी डिकम्पोज्ड फॉर इयर्स, काय झालं असतं असा प्रश्न आहे. पहिल्यांदा ह्याचं मीनिंग समजून घ्या की जे फॉलन फॉलिएज म्हणजे पडलेली जी पालापाचोळा वगैरे जसं म्हणतो आपण, मेलेली झाडं असतील किंवा जे अवशेष आहेत झाडांचे, वनस्पती किंवा प्राण्यांचे, वनस्पतींचे, हे जर डिकम्पोज झाले नसते वर्षानुवर्षे तर काय झालं असतं. तुम्ही इमॅजिन करा आता काय झालं असतं रे. सगळ्याच थोडक्यात डेड बॉडीज, प्लांट्सच्या पण आणि ॲनिमल्सच्या पण डेड बॉडीज, जर नेहमी काय होतं कोणताही प्लांट मेला किंवा ॲनिमल मेला तर त्याच्या डेड बॉडीज ह्या कुजतात, त्याच्यावरती डिकम्पोजर्स ऍक्ट करतात अँड दे कन्वर्ट दोज डेड बॉडीज इनटू सिम्पलर फॉर्म्स. आणि मग ते सिम्पलर फॉर्म्स दे गेट अगेन मिक्स्ड इन सॉइल आणि मग ते पुन्हा फूड चेनचा पार्ट होतात अँड दे गेट सर्क्युलेटेड थ्रू द फूड चेन. बरोबर. आता हे जर हा जो रोल आहे डिकम्पोजर्सनी केलेला डिकम्पोजिशनचा तो जर झालाच नाही तर ऑब्व्हियसली ह्या सगळ्या डेड बॉडीज तशाच पाईलअप होत जाणार. मग इमॅजिन करा कित्येक वर्षानुवर्षे मेलेल्या प्लांट्सच्या, ॲनिमल्सच्या बॉडीज तशाच राहिल्या तर काय होणार, तर तिथे जिवंत माणसांना राहण्यासाठी जागाच नाही उरणार. किती व्यवस्थित, किती विचारपूर्वक रचना केलेली आहे बघा आपल्या सृष्टीची, की प्रत्येक येणाऱ्या पुढच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जे जगण्यासाठी सफिशियंट स्पेस मिळावी यासाठी निसर्गानं केलेली ही रचना आहे की जे ॲनिमल्स, प्लांट्स मरतात, त्यांचं डिकम्पोजिशन होतं, ते पुन्हा त्यांचे डेड बॉडीज ह्या मातीत मिसळले जातात इन द फॉर्म ऑफ न्यूट्रिएंट्स, ते पुन्हा सर्क्युलेट होतात आणि मग नवीन जन्माला येणाऱ्या प्राण्यांना त्यांच्यापासून न्यूट्रिशन तर मिळतं, अलॉंग विथ दॅट राहायला जागाही प्रॉपर मिळते. सो आता ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही कसं देणार बघा, की दे विल रिमेन ॲज इट इज इन नेचर. जर ते डिकम्पोज झाले नाहीत तर काय होणार, तर ह्या ज्या डेड बॉडीज आहेत त्या डेड बॉडीज पुन्हा तशाच निसर्गामध्ये जशाच्या तशा राहणार. कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस फ्रॉम फॉलन फॉलिएज आर कन्व्हर्टेड इनटू सिम्पलर, जसं मी आता बोलले तुम्हाला, डिकम्पोजर्स काय काम करतात, त्यांचं सिम्पल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करायचं काम करतात. आता हे डिकम्पोजिशन झाल्यामुळं दे गेट मिक्स्ड विथ सॉइल आणि दे आर रिअब्सॉर्ब्ड बाय द प्लांट्स आणि फूड चेनचा पार्ट म्हणून पुन्हा सर्क्युलेट होतात. जर ही प्रोसेस झाली नाही तर हे सगळे कंपोनंट्स जे आहेत ते तसेच इंटॅक्ट राहतील आणि इकॉलॉजिकल बॅलन्स जो आहे तो डिस्टर्ब होईल. ह्याच्यामधले कीवर्ड्स काय आहेत, एवढं सगळं मोठं कुठं पाठ करत बसताय, त्याचे कीवर्ड सांगते. रिमेन ॲज इट इज. त्यानंतर नॉर्मली काय होतं, कॉम्प्लेक्स सबस्टन्सेसचं सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये रूपांतर करण्याचं काम हे डिकम्पोजर्स करतात. दे गेट मिक्स विथ सॉइल, ठीक आहे, आणि मग ते फूड चेन मध्ये पुन्हा सर्क्युलेट केले. पूर्ण ह्याच्यामधले हे सगळे कीवर्ड्स आहेत. या कीवर्ड्स वरून तुम्ही तुमचं उत्तर लक्षात ठेवायचं आणि जेव्हा एक्झाम मध्ये लिहाल तर ह्याचा वापर करून त्याच्या भोवतीने शब्दांची गुंफण करायची आणि उत्तर तयार करायचं. आता इफ दिस मटेरियल आर नॉट डिकम्पोज, काय होईल, द व्हेरियस रिसायकलिंग जे आहे हे नॉट पॉसिबल आणि बॅलन्स जो आहे एन्व्हायरमेंटचा तो डिस्टर्ब होईल, असं तुम्ही ह्याचं उत्तर सांगणार. एकूण किती बघा, हार्डली 5-6 शब्द आहेत. या 5-6 शब्दांच्या वरती हे तुमचं पूर्ण उत्तर जे आहे ते तयार करायचं आहे तुम्हाला. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे डिस्कस. जीवो जीवस्य जीवनम. ऍक्च्युली हे संस्कृत एक वाक्य आहे आणि बरेचदा मी ज्या मुलांना शिकवायला जाते हा पार्ट, इव्हन ज्या मुलांचं संस्कृत हा सब्जेक्ट आहे 10वीला, 8वी, 9वी, 10वी पासून,
त्या मुलांना जरी मी ह्याचा अर्थ विचारला तरी सुद्धा बऱ्याच जणांना सांगता येत नाही. जीव, जीव म्हणजे काय तर सजीव, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जीवस्य दुसऱ्या सजीवाचे म्हणजे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जीवनम आहे म्हणजे फूड आहे, अन्न आहे. ह्याचा अर्थ काय होतो थोड्या अगदी साध्या सोप्या भाषेत की एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फूड असतो इन द इकोसिस्टम. आता ह्याला एक्सप्लेन करायचं आहे. सो ह्याचं एक्सप्लेनेशन कसं देणार बघा. लिव्हिंग बीइंग इज द फूड फॉर अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता मग ह्याच्यामध्ये तुम्ही सांगाल की प्रायमरी कन्झ्युमर्स डिपेंड ऑन द प्रोड्युसर्स, सेकंडरी कन्झ्युमर डिपेंड ऑन द प्रायमरी कन्झ्युमर्स अँड सो ऑन. म्हणजे प्रोड्युसर्स वरती प्रायमरी कन्झ्युमर डिपेंड करतात, त्यांच्यावरती सेकंडरी कन्झ्युमर, त्यांच्यावरती टर्शरी कन्झ्युमर अँड सो ऑन. आता जर ह्याच्यामध्ये कोणताही सिंगल कंपोनंट डिस्टर्ब झाला तर एंटायर फूड चेन अफेक्ट होते. म्हणजे असं नाही आहे की समजा उंदराला साप खातोय आणि सापाला गरुड खातोय, उंदरांच्या नंबरवरती जरी इफेक्ट झाला तरी त्याचा काही ना काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इफेक्ट हा त्या गरुडच्या नंबरवरती पण होणार आहे. सो फूड चेन आहे ही, आणि ह्या फूड चेन मधला एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा नंबर वाढला किंवा कमी जरी झाला तरी त्याचा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वरती होतो आणि एंटायर फूड चेन जी आहे ती अफेक्ट होते. त्यानंतर आपण हे म्हणू शकतो की जीवो जीवस्य जीवनम, हे ह्या पद्धतीनं तुम्ही त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ह्यातले कीवर्ड्स तुम्ही आता शोधून काढा. मी तुम्हाला शिकवलंय आता कसं शोधून काढायचं ते, आणि त्याच्या भोवतीनं तुमचा आन्सर लक्षात ठेवा. जीवो जीवस्य जीवनम, वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज फूड फॉर अनदर, हे लक्षात ठेवा आणि ह्याच्या भोवतीनं तुमचं उत्तर तयार करा. त्यानंतरचा प्रश्न नेक्स्ट आहे, कॅन यू रिकॉलचा, अगेन पेज नंबर 36 वरचा रिकॉल म्हणजे 9वीचा प्रश्न आला. विचारतात का तर हो विचारतात. काय प्रश्न आहे, विच आर डिफरंट ट्रॉफिक लेवल्स इन द फूड चेन. ट्रॉफिक लेवल म्हणजे एक्झॅक्टली काय, तर ही जी फूड चेन आहे त्या प्रत्येक फूड चेन मध्ये जी एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे एक स्पेसिफिक सिक्वेन्स असतो किंवा एक ठराविक अशी प्लेस असते, अँड दॅट प्लेस इज रेफर्ड टू द ट्रॉफिक लेवल. इट इज द, असं सांगू शकतो आपण, इट इज द स्पेसिफिक लेवल ऑर पोझिशन ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू द फूड चेन. आता 9वी मध्ये आपण जे ट्रॉफिक लेवल शिकलो थोडंसं ते तुम्हाला पुस्तकामध्ये वेगळ्या पद्धतीनं सांगितलं होतं. मी असं म्हणेन चुकीचं सांगितलं होतं खरं तर. बघा इथं जसं तुम्हाला दिसतंय ट्रॉफिक लेवल हे प्रोड्युसर पासून सुरुवात होते. प्रोड्युसर पासून फूड चेन सुरुवात होते की नाही, बरोबर. प्रोड्युसर पासून आपला हा पिरॅमिड सुरू होतो की नाही. सो ट्रॉफिक लेवल सुद्धा आपण प्रोड्युसर पासून काउंट करणार. 9वी मध्ये तुम्हाला ह्या पद्धतीनं दिलं होतं. इफ यू डू रिमेंबर 9वी मध्ये तुम्हाला प्रायमरी कन्झ्युमरची फर्स्ट ट्रॉफिक लेवल दिली होती, सेकंडरी कन्झ्युमरची सेकंड ट्रॉफिक लेवल अशी दिलेली होती. बट इट इज नॉट ऍक्च्युली दॅट. ऍक्च्युली कसं आहे ह्या पद्धतीचं की फर्स्ट ट्रॉफिक लेवलला प्रोड्युसर्स, सेकंड ट्रॉफिक लेवलला प्रायमरी कन्झ्युमर म्हणजेच हर्बीवोर्स जे आपण काल बघितलेले होते, थर्ड ट्रॉफिक लेवलला कार्निवोर किंवा सेकंडरी कन्झ्युमर्स, फोर्थ लेवलला टर्शरी कन्झ्युमर आणि नेक्स्ट लेवलला अपेक्स कन्झ्युमर्स. सो ह्या आता काही फूड चेन एवढ्या लॉंग नसतात, पण काही फूड चेन मध्ये हे सेकंडरी कार्निवोर्स हे एकच असतात आणि डायरेक्टली अपेक्स कन्झ्युमर असतात. प्रत्येक फूड चेनची लेंथ ही वॅरिंग असते, कमी किंवा जास्त. 3 ते 4 मेंबर्स कधी असतात, कधी 5 मेंबर्स असतात. इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो ही लेंथ व्हॅरी होऊ शकते. ट्रॉफिक लेवल म्हणजे काय कळालं, ही कन्सेप्ट झाली. इट इज द प्लेस ऑर पोझिशन ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द फूड चेन. आणि ही त्यांची एक्झाम्पल हे लिहून ठेवा तुम्ही तुमच्या नोटबुक्समध्ये. हे थोडंसं चुकीचं होतं म्हणून मी हे दाखवण्यासाठी खरं तर इन्क्लूड केलं होतं ह्या स्लाइडवरती. देन नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड. आता हे एनर्जी आणि पिरॅमिड हा कशाशी रिलेटेड आहे, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी फॉर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ. आपल्यासाठी, प्लांटसाठी, इव्हन सगळ्यांच्यासाठी मुख्य सोर्स ऑफ एनर्जी कोण आहे, सन आहे. आता ही जी सन पासून मिळणारी एनर्जी असते त्याचं युटिलायझेशन ग्रीन प्लांट्स करतात. दे यूज दॅट सन एनर्जी. आता ती जी मिळणारी एनर्जी जर आपण 100% आहे असं जर कन्सिडर केलं तर त्या 100% एनर्जीच्या हार्डली 1% पार्ट
हा प्लांट्स युटिलाइज करतात, बाकीची तर अशीच वाया जाते. आता त्या मिळालेल्या 1% एनर्जी पासून प्लांट्स काय करतात, सूर्याच्या एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करतात. हीट एनर्जी किंवा लाईट एनर्जी जी आहे तिचं रूपांतर दे कन्व्हर्ट इट इनटू केमिकल एनर्जी बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि जी तयार झालेली एनर्जी आहे तिला आता आपण 100% म्हणूयात, 100% एनर्जी म्हणून प्लांटमध्ये असणारी. आता त्या 100% एनर्जीचं त्याचं डिव्हिजन कसं होतं प्लांट्समध्ये, तर त्याच्यापैकी काही अमाऊंट ऑफ एनर्जी दे युटिलाइज फॉर देमसेल्व्स, त्यांच्या बॉडी ऍक्टिव्हिटीसाठी ती वापरली जाते. आणि मग काही अमाऊंट ऑफ एनर्जी एक्स्ट्राची जी आहे ती स्टोअर केली जाते इनटू देअर बॉडी. आणि मग तीच एनर्जी आपण जो प्लांट खातो म्हणतो की नाही त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. म्हणजे ऍक्च्युली काय असतं, तर ती जी स्टोअर एनर्जी असते त्यांच्या बॉडीमधली एक्स्ट्राची, ती एनर्जी आपण युटिलाइज करत असतो. आणि मग सेम हीच प्रोसेस पुढच्या टॉपिक लेवल पर्यंत कंटिन्यू होत राहते. सो आता इथं बघा, प्लांट्समध्ये असणारी जर 20,000 किलो कॅलरी एनर्जी आपण जर कन्सिडर केली तर त्यापैकी 2,000 किलो कॅलरीज 2,000 किलो कॅलरीज एनर्जी प्रायमरी कन्झ्युमर्स पर्यंत जाते. उरलेली एनर्जी कुठे गेली, तर इट इज लिबरेटेड इन द फॉर्म ऑफ हीट. आणि दुसरं म्हणजे इट इज युज्ड बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फॉर देअर बॉडी प्रोसेसेस. काही अमाऊंट हीटच्या स्वरूपात बाहेर पडते, सम अमाऊंट इज युटिलाइज्ड बाय देम फॉर देअर बॉडी प्रोसेसेस. बरोबर, काही व्हेपरच्या फॉर्म मध्ये बाहेर पडेल. मग आता ती जी 2,000 किलो कॅलरी एनर्जी ह्या प्रोड्युसर्सना मिळालेली आहे त्यापैकी ते अगेन काय करणार, काही एनर्जी त्यांच्या लाईफ प्रोसेससाठी वापरणार, काही एनर्जी वेस्ट म्हणून बाहेर पडणार आणि काही एनर्जी स्टोअर होणार. मग ती स्टोअर झालेली एनर्जी इज युटिलाइज्ड बाय द सेकंडरी कन्झ्युमर्स. सो एनर्जी पिरामिड म्हणजे काय आहे, तर बघा, इट इज अ डायग्राम विच ग्राफिकली शोज द फ्लो ऑफ एनर्जी ऍट ईच ट्रॉपिक लेवल. प्रत्येक ट्रॉपिक लेवलवरती जो एनर्जीचा फ्लो होतो तर तो फ्लो इंडिकेट करणारी डायग्राम म्हणजेच एनर्जी पिरामिड आहे. आता ह्याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ फ्लो ऑफ एनर्जी कसा आहे, प्रोड्युसर्स, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर्स अशी एका लेवलकडून दुसरीकडे ही एनर्जी ट्रान्सफर होत जाते. आणि ही ट्रान्सफर होत असताना बघा 10% एनर्जीच जी आहे ती फक्त ट्रान्सफर होते, बाकीची 90% एनर्जी जी आहे ऍक्च्युली त्यापैकी काही एनर्जी ही हीटच्या फॉर्ममध्ये लॉस होते अँड सम इज युटिलाइज्ड फॉर द बॉडी प्रोसेसेस. हे तुम्ही एनर्जी पिरामिड मध्ये सांगाल, राईट. त्यानंतर नेक्स्ट आहे लेट्स थिंक, पेज नंबर 37 वरचा हा प्रश्न आहे. अ बर्ड बिल्डिंग नेस्ट ऑन अ ट्री फीड अपॉन द फिशेस इन अ नियर बाय पॉन्ड. सो हा प्रश्न ऍक्च्युली कालच्या प्रश्नाची सिमिलॅरिटी दाखवणारा होता. सो तो पक्षी हा पॉन्ड इकोसिस्टमचा पण पार्ट असणार आहे आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणजे ट्रीचा पण पार्ट असणार आहे. सो हे ऍक्च्युली कालचाच प्रश्न आहे. सो मी जास्त ह्याच्यावरती एक्सप्लेनेशन देत नाही तुम्हाला. इट इज अ पार्ट ऑफ बोथ इकोसिस्टम. इट फीड्स अपॉन द फिशेस इन द पॉन्ड्स म्हणून तो पॉन्ड इकोसिस्टमचा पार्ट आहे आणि तो झाडावरती राहतो म्हणून इट इज अ पार्ट ऑफ ट्री इकोसिस्टम किंवा टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. हे आपण कालच डिस्कस केलेलं होतं, परंतु प्रश्न वेगळा आहे म्हणून मी इथे इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे हा चार्ट महत्वाचा आहे. एक्झाम मध्ये विचारला जातो का, तर जातो. अशाच पद्धतीने विचार म्हणजे फिल इन द ब्लँक सारखाच विचारला जातो. मग हा चार्ट तुम्ही फिलअप कसा कराल, तर इथं दिलंय इकोसिस्टम. इकोसिस्टमचे दोन मेन कंपोनंट्स असतात. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. लिव्हिंग म्हणजेच बायोटिक कंपोनंट आणि नॉन लिव्हिंग म्हणजेच अबायोटिक कंपोनंट्स. सो आता इथं तुम्हाला अबायोटिक कंपोनंट दिले म्हणजे इथं काय असणार आहे, ऑब्व्हियसली बायोटिक कंपोनंट्स. मी इथं बायोटिक लिहिले, तुम्ही बायोटिक कंपोनंट्स पूर्ण लिहा. आता इथे दिलंय बघा फिजिकल फॅक्टर म्हणजे इथं ऑब्व्हियसली काय असणार आहे, केमिकल फॅक्टर. थोडंसं लॉजिक लावायचं अशा वेळी, केमिकल फॅक्टर्स. आणि मग हे लॉजिक मी कशावरून लावलंय, तर मी इथं खाली बघितलंय काय आहे, इथं काय दिलंय, हे सगळं जरा विचार केला. परीक्षेमध्ये हे काही पाठ करायची सुद्धा गरज नाही. इकडं काय दिलंय त्याच्या अगेन्स्ट इथं द्यायचं. मे बी तुम्हाला इथलं देतील आणि हा पार्ट तुम्हाला फिलअप करायला विचारतील, काहीही विचारू शकतात.
सो दुसऱ्या बाजूला जे दिलंय ते बघायचं आणि त्या लॉजिकनं अपोजिट साईडला काय असणार असू शकतं ह्याचा अंदाज लावून लिहायचं. सो इकडं फिजिकल फॅक्टर दिलंय, मी इथं केमिकल फॅक्टर लिहिलं. इथं ऑटोट्रॉफिक आहे म्हणजे ऑब्व्हियसली इथं हेटरोट्रॉफिक असणार आहे, नो डाऊट. सो मी इथं लिहिलं हेटरोट्रॉफिक. आता इथं एअर, वॉटर वेपर, मिनरल, सॉइल, सनलाइट असं दिलंय. इथं काय असणार आहे, केमिकल फॅक्टर्स मध्ये मोस्टली येतात प्रोटीन्स वगैरे ह्यासारखे न्यूट्रिएंट्स. सो इथं येईल न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स परत दोन प्रकारचे. इथं इनऑर्गॅनिक आहे म्हणजे अर्थातच इथं काय असणार आहे, ऑर्गॅनिक. सो हा पार्ट तर कंप्लीट झाला. इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्सचे एक्झाम्पल्स आहेत हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन यासारखे सबस्टन्सेस. आणि ऑर्गॅनिकचं एक्झाम्पल आहे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स यासारखे न्यूट्रिएंट्स. सो हे दीज आर द टू डिफरंट टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स, ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. त्यानंतर इथं आता बघा हेट्रोट्रॉप्स दिलंय. ऑटोट्रॉप्स मध्ये येतात प्रोड्युसर. प्रोड्युसर कोण असतात तर प्लांट्स असतात. सो मी इथं प्लांट्स लिहीन आणि जर मोर स्पेसिफिकली मला लिहायचं असेल तर आय विल राईट ग्रीन प्लांट्स, कारण सगळेच प्लांट्स हे ग्रीन नसतात, सगळेच प्लांट्स हे प्रोड्युसर नसतात, पण मोस्टली प्लांट्स लिहिलं तरी हरकत नाही. आता इथं ॲनिमल्स आहेत आणि इथं कन्झ्युमर दिलंय म्हणजे इथं काय येणार, इथं कन्झ्युमर येणार. आणि इथं डिकम्पोजर्स मध्ये कोण येणार, मग बॅक्टेरिया येतील किंवा फंगाय. त्यानंतर कन्झ्युमरचे अगेन 3 प्रकार. इथं टर्शरी आहे म्हणजे इथं प्रायमरी कन्झ्युमर्स आणि इथं अर्थातच सेकंडरी कन्झ्युमर्स. या पद्धतीनं लॉजिक वापरून हा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. अशाच हे तुम्ही लिहून घेऊ शकता. मे बी तुमच्याकडे जर असेल तरी हरकत नाही, नसेल तर लिहून घ्या. ठीक आहे. सो हा झाला इकोसिस्टमशी रिलेटेड चार्ट. आणि मग आपल्याला नेक्स्ट जो पार्ट आहे तो माझा असा असेल की ट्रॉफिक लेवल म्हणजे काय, हा माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी आजचा, की व्हॉट आर ट्रॉफिक लेवल्स. ट्रॉफिक लेवल कशाला म्हणायचं, मी ही डेफिनेशन तुम्हाला तोंडी सांगितली होती आजच्या लेक्चरमध्ये, राईट. सो ती डेफिनेशन आठवा आणि मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केले नसतील तुम्ही अजूनही तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ते जॉईन करा. सो दॅट तुम्हाला स्टडी मटेरियल्स, ह्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज, अपडेट्स सगळं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवलं जातं. ठीक आहे. सो इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट. टिल देन गुड बाय. थँक्यू.